हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण 5व्या श्लोकाचं तात्पर्य आता 6व्या ओळीपासून पुढे वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो. तर हा जो जीवात्मा आहे तो इथे शरीर धारण केला. या भौतिक जीवनात मनुष्य देह धारण केला आहे. मग तो काय करतो? मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो. स्वतःलाच तो शरीर मानायला लागतो आणि माझ्या या शरीराची ही इंद्रिय आहेत त्यांचा तो विचार करायला लागतो. माझ्या मनाला आनंद वाटायला पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. तो मन इंद्रियांच्या अधीन होतो. वस्तुतः मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. तर काय म्हटलं आहे ते? मनामुळेच विशुद्ध जीव. तर हा जीवात्मा स्वतः कसा आहे? स्वतः एकदम शुद्ध आहे, भगवंतांचाच अंश आहे. मात्र या भौतिक जगतात आला आहे, स्वतःला शरीर समजतो आहे आणि भौतिक अस्तित्वात तो गुरफटून जातो. का? मनामुळेच जातो. तर काय बरं होतं इथे भौतिक जगतात जेव्हा तो बनून आलाय, शरीर भौतिक शरीर धारण करून आलाय जीवात्मा, तेव्हा काय होतं? मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो. तर मिथ्या अहंकार म्हणजे काय? मी शरीर आहे असं मानणं आणि मग या शरीराला आणि या शरीराशी संबंधित ज्या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्या माझ्या आहेत असं मानून त्यावर स्वामित्वाची भावना ठेवणं, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणं, उपभोग घेण्याचा प्रयत्न करणं आणि या माझ्या वस्तू आहेत तर मग मला वाटेल तसं मी त्याच्यावर अधिकार गाजवू शकतो असा मनुष्य प्रयत्न करतो. आणि मग असा व्यक्ती आहे तो आपल्या इंद्रियांना ह्या शरीराच्या आणि शरीरासंबंधी जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्या सगळ्यांच्या इंद्रिय सुखासाठी आपल्या इंद्रियांना कार्यरत करतो. आणि या मनुष्याच्या मनामध्ये इंद्रिय तृप्तीचे विचार येत राहतात. आणि म्हणून म्हटलं आहे की हे जे मन आहे त्याचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतोय. तेव्हा काय होतं की भौतिक प्रकृती आहे, सगळं जे आहे त्याच्यावर मी प्रभुत्व गाजवेन, मी एन्जॉय करीन, अशा सगळ्या इच्छा येतात. आणि असं जे मन आहे त्याची कार्य काय म्हटली जातात? थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे काय आहे? विचार करणं, चिंतन, स्मरण करणं. फिलिंग म्हणजे काय आहे? भावना. जसं इंद्रिय तृप्तीची भावना आहे त्याला काय म्हटलं जातं? काम भावना. आणि विलिंग म्हणजे काय? इच्छा करणं. तर मला इंद्रिय तृप्ती करायची आहे तर ही काय आहे? अशी इच्छा आहे. तर मनामध्ये नेहमीच इंद्रिय तृप्तीचे विचार येत राहतात आणि मग असा व्यक्ती आहे तो हे जी सगळी भौतिक प्रकृती आहे सगळे आहेत त्यांच्यावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो. पुढे वाचते आता. म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते म्हणजे मन भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही. तर झगमगाटाने आकर्षित न होण्यासाठी मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्राचं नियमितपणे श्रवण केलं पाहिजे. त्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. भगवंतांच्या नामाचा जप नियमितपणे केला पाहिजे. तशी जेव्हा शास्त्रिक बुद्धी होईल त्याद्वारे मन प्रशिक्षित होईल. जसं मनाची कार्य आपण वाचली म्हणजे ऐकली काय की थिंकिंग, फिलिंग, विलिंग. तर थिंकिंग चिंतन, विचार, स्मरण. तर शास्त्रिक बुद्धी आहे ती प्रशिक्षित करते आणि मग मन कसला विचार करतोय? वैदिक शास्त्र जे वाचलं आहे त्याच्याबद्दल, भगवंतांच्या लीलांबद्दल स्मरण, चिंतन, विचार चालले आहे. फिलिंग जे भक्तीत नाही आहेत त्यांची इंद्रिय उपभोगाची इच्छा आहे तर काम भावना असते. पण भक्ती करतो आहे प्रशिक्षित बुद्धी शास्त्रिक बुद्धी आहे ती प्रशिक्षण देते मनाला. तर मग
वैदिक शास्त्राचं श्रवण केल्यामुळे हा व्यक्ती आहे तो कृष्ण भावना भावित होतो. आणि विलिंग म्हणजे इच्छा, मला आणखीन भगवंतांची सेवा करायची आहे, मला भगवंतांविषयी आणखीन श्रवण करायचं आहे, मला भगवंतांविषयी आणखीन वाचायचं आहे, अशा त्याच्या इच्छा होत जातात. तर अशा रीतीने हा व्यक्ती काय आहे, मनाला प्रशिक्षित करू शकतो आपल्या बुद्धीद्वारे. तर इथे सगळं म्हटलं आहे ना की झगमगाटाने आकर्षित होणार नाही. तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की आपलं जे जीवन आहे त्यामध्ये त्याच वस्तू येत असतात, मात्र आपल्याला दरवेळी वाटत असतं की मला आज काहीतरी वेगळं प्राप्त होणार आहे. तर यालाच भौतिक प्रकृतीचा झगमगाट म्हणतात. तर प्रभुपादांना एक सवय होती की रोज सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी निघायचे. तर त्यावेळी त्यांच्याबरोबर काही भक्त असायचे, माईक असायचा, रेकॉर्डिंग चालू असायचं, आलेले काही पाहुणे पण सोबत असायचे आणि प्रश्न उत्तरं चालायची, सगळं रेकॉर्ड केलं जायचं. तर असे प्रभुपाद एकदा अमेरिकेतील एक गोल्डन गेट पार्क नावाचं जे पार्क आहे, बाग आहे, त्यामध्ये आपल्या शिष्यांबरोबर मॉर्निंग वॉकला चालत होते. तर दरवेळी तिथे आले का एकाच दिशेने, आपण म्हणतो ना आता घड्याळाचा काटा जसा फिरतो, इंग्रजीत म्हणतात क्लॉकवाईज, तसे ते त्या बागेला असे फेऱ्या मारायचे. तर एक दिवस काय झालं, जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी प्रभुपाद शिष्यांबरोबर त्या गोल्डन गेट पार्क मध्ये शिरले, तेव्हा त्यांनी रोजच्या प्रमाणे त्याच दिशेने न फिरता अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध दिशेने फिरायला सुरुवात केली. तेव्हा प्रभुपादांचा एक शिष्य आहे, तो म्हटला, ओ स्वामीजी, हे पार्क अगदीच नवीन वाटतं आहे. तर प्रभुपाद म्हटले, हीच समस्या आहे. जीव प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शरीर धारण करतो आणि त्यात तो आहार, निद्रा, भय, मैथून याच गोष्टी करत राहतो, पण त्याला नेहमी वाटतं की मी काहीतरी नवीन प्राप्त करत आहे. तर तेच आहे आहार, तो खातो आहे शरीर टिकवण्यासाठी, निद्रा विश्रांती घेतो आहे, भय स्वतःच रक्षण करतोय, मैथून इंद्रिय तृप्ती करतोय. हे सगळं त्याचे अनेक जन्म, प्राणी, पक्षी, पशु, सगळं हे कीटक, सगळ्या शरीरात असताना जीव तेच करत आलेला आहे, पण त्याला वाटतं मी काहीतरी नवीन करतो आहे. जेव्हा मनुष्य समोरच्या व्यक्तीला पाहतो तेव्हा त्याला वाटतं, अरे हा किती सुखी आहे, त्याच्यासारखं सगळं मला मिळायला पाहिजे, म्हणजे मी सुखी होईन. मी आहे ना थोडीशी ऍडजस्टमेंट करेन आणि हा जो मी नेहमी उपभोग घेतोय ते दुसऱ्या प्रकारे घेईन आणि मग मी सुखी होईन. तर असं सगळं जे वाटणं आहे मनुष्याचं, हे का बरं वाटतं? कारण ही भौतिक प्रकृती जी आहे ती आपल्यासमोर वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या व्यक्ती अगदी छान पॅकिंग करून आणते. आकर्षक पॅकिंग आणि जाहिरात, त्याकडे आपण जसे आकर्षिले जातो तसंच हा जो भौतिक प्रकृती जो झगमगाट दाखवते त्यामध्ये मनुष्याने फसू नये. तर जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रात आपण अडकलेलो आहोत आणि प्रत्येक शरीरात असताना आपण काय केलंय, केवळ आहार, निद्रा, भय, मैथूनच करत आलेलो आहे. तर यातून जर आपण बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. उपाय प्रभुपाद समजवतात की वैदिक शास्त्राचं श्रवण, भक्तांचा संग आणि कृष्ण भक्ती हाच आपल्याला उपाय आहे, जेणेकरून हा सगळा जो झगमगाट आहे त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. तर प्रभुपाद प्रवचनात सांगतात की जेव्हा मनुष्य भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये कृष्ण भक्ती सुरू करतो तर त्या मनुष्याला आध्यात्मिक सुख मिळायला लागतं. आणि वैदिक शास्त्राचं जेव्हा तो श्रवण करत जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की हे भौतिक जगत कसं आहे, दुःखालय आहे, अशाश्वत आहे आणि मी तर गोलोक वृंदावनचा रहिवासी आहे, मला तिथे परत जायचं आहे. आणि या भौतिक जगतात मी कितीही प्रयत्न करत राहिलो
तरी मला शाश्वत कायमचं सुख असं प्राप्त होणार नाही. आणि या जगतातील भौतिक गोष्टी आहेत त्या मला कायमचं सुख पण देऊ शकणार नाही. तर ही जी कृष्ण भक्ती आहे तीच मला अनंत शाश्वत सुख देऊ शकते असं तो जाणतो. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की मनुष्याने काय केलं पाहिजे, भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित न होता एक वरचं राहिलं, मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून मन भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल. आणि म्हणून प्रभुपाद पुढे सांगतात, इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. तर त्यांनी भरकटून जाऊ नये, झगमगाटाला भरकटून जाऊ नये, मोहित होऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयाद्वारे आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. तर जितकं काय आहे तो इंद्रिय विषयांकडे आकर्षितला जाईल, त्याच्याबद्दल चिंतन मनन करेल, तर काय आहे तितकाच तो हे भौतिक अस्तित्व आहे त्यात गुंतत जाईल. म्हणजे जे इंद्रिय विषयांचं आधी आकर्षण होतं, मग ते इंद्रिय तृप्ती करण्यासाठी कर्म केले जातात, कर्म फळ देतं, कर्म फळ भोगण्यासाठी पुन्हा शरीर धारण करायला लागतं. भौतिक अस्तित्व म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात तो मनुष्य गुंतत जातो. यातून सुटण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय. तर कृष्ण भावनाभावित होणे हा या भौतिक जगतातून मुक्त होण्याचा एकमेव उपाय आहे. तर आपण सगळे आहोत, आपल्यावर खूप कृपा झाली आहे, भक्तांची कृपा आहे, भगवंतांची कृपा आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय सापडलेला आहे. तर भवरोगावर हरिनाम औषधी हा उपचार आहे. तर जसं औषध आपण नियमितपणे घ्यायला पाहिजे तसंच ही हरिनाम औषधी आपल्याला रोज नियमितपणे घ्यायला पाहिजे. औषध घेतो त्याबरोबर पथ्याचं पालन केलं जातं, तसंच आपण पथ्य म्हणून सगळे नियमांचं पालन केलं पाहिजे. कृष्ण प्रसादाचा आहार पण घेतला पाहिजे आणि भक्तांच्या संगात आपण राहू तर आपण काय आहे बरे होऊ शकू. तर जसं दिलं आहे की आपण काय केलं पाहिजे, सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त केलं पाहिजे. तर हा मुद्दा समजावताना वैष्णवाचार्य समजवतात की आपण लाईटचं बटन करतो ते कसं आहे, ऑन आणि ऑफ, चालू किंवा बंद अशा रीतीने करतो. तर आपल्याला हे जे मौल्यवान मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यात जे काही क्षण मिळाले आहेत तर प्रत्येक क्षण आपल्याला भगवंतांच्या सेवेत लावायचा आहे. तर आपणच निर्णय घ्यायचा आहे की मी भगवंतांच्या सेवेत माझ्या जीवनाचा वेळ घालू, मौल्यवान वेळ वापरू, की मायेच्या सेवेत तोच वेळ लावून फुकट घालवू. चॉईस इज अवर्स, आपली निवड आहे, आपल्याला निवडीचा अधिकार आहे. गौर गोपाल प्रभूजी आहेत ते म्हणतात ABCD हे इंग्रजी अक्षर आपल्याला माहिती आहेत, त्यातला A बाजूला ठेवा आणि BCD ह्याचे अर्थ सांगताना म्हणतात B म्हणजे काय, बर्थ, बर्थ म्हणजे जन्म, C मध्ये आहे आणि मग नंतर आहे D म्हणजे काय, डेथ. तर बर्थ आणि डेथ म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये कोणता अक्षर आहे, B आणि D मध्ये C आहे. C म्हणजे काय, चॉईस. तर चॉईस म्हणजे निवड. तर आपल्याला निवड आहे म्हणजेच काय, आपल्याला चॉईस आहे. आपण जर भगवान श्रीकृष्णांना निवडलं तर आपण भगवान श्रीकृष्णांकडे जाऊ आणि जर आपण इंद्रिय तृप्तीला मायेला निवडलं तर काय आपण जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात राहू. आणि त्यामुळे आपण निवड ही केली पाहिजे. जसं इथे म्हटलंय की मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त केलं तरच आपण काय होणार आहे, या समस्येतून बाहेर पडू शकणार आहोत. पुढे वाचते आहे, ही या शब्दाचा या मुद्द्यावर जोर देण्यासाठीच उपयोग करण्यात आला आहे. म्हणजे मनुष्याने हे केलेच पाहिजे. तर जर हा 5वा श्लोक आपण बघितला तर दुसऱ्या ओळीत बघा शब्द आहे आत्मैव हि
आत्मन, तर तो हा ही शब्द आहे. तर ही म्हणजे काय, खरोखरच. तर हा शब्द इथे का दिला आहे, कारण जो मुद्दा भगवंत समजावून सांगता आहेत तर तो मुद्दा त्याच्यावर जोर दिला आहे. त्यासाठीच सांगितलंय की मनुष्याने हे केलंच पाहिजे. म्हणजे हा मनुष्य जन्म आहे तो दुर्लभ आहे. पशु पक्षी हे काही भक्ती करू शकत नाहीये, तर मानव जीवनातच आपल्याला भगवंतांची भक्तिमय सेवा करणं शक्य आहे. आणि म्हणून मनुष्याने हे केलंच पाहिजे. स्वतःचा उद्धार मनाद्वारे त्यांनी केलाच पाहिजे, असा हा ही शब्द इथे वापरलेला आहे. पुढे वाचते आहे, असेही सांगण्यात येते की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासंगो मुक्ते निर्विषयम मनः. तर मन एव मनुष्याणाम म्हणजे काय आहे, मनुष्यासाठी मन हे कारणम बंध मोक्षयो, तर बंधनाचे तसेच मोक्ष म्हणजे मुक्तीचेही कारण आहे. बंधाय विषयासंगो, इंद्रिय विषयामध्ये संलग्न झालेले मन विषयासंगो हे काय करतं, मन बंधनास कारणीभूत ठरते, बंधाय ठरते. आणि मुक्ते निर्विषयम मनः, आणि इंद्रिय विषयांपासून अनासक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत ठरते. अमृत बिंदू उपनिषद 2 श्लोक. म्हणून जे मन निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ते परममुक्तीस कारणीभूत ठरते. तर इथे जो शब्द आहे बघा, निर्विषय मन, तर निर्विषय मन कसं होईल यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की इंद्रिय विषयांपासून मन अनासक्त कसं होईल, हा जर प्रश्न आहे. तर जेव्हा मनुष्य भक्तांच्या संघामध्ये अधिकृत परंपरेतील भक्त जे आहेत त्यांच्याकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करत राहतो आहे रोज नियमितपणे, आणि त्याचबरोबर कृष्ण भावनाभावित इतर कर्म आहेत ती पण करत राहतो आहे, तर हळूहळू त्या मनुष्याला हे जे वैदिक शास्त्र आहे ते समजायला लागतं. आणि वैदिक शास्त्र श्रवण करण्याची, ते वैदिक शास्त्र वाचण्याची त्या मनुष्याला रुची, आवड निर्माण होते, वाढत जाते ही. आणि मग भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये आपली जी इंद्रिय आहेत त्यांना भगवत विषय कसे द्यायचे ह्याची शिकवण मिळते. म्हणजे डोळ्यांनी भगवंतांचं रूप पाहणं, कानाने कृष्ण कीर्तन, कृष्ण कथा ऐकणं, अशा रीतीने. आणि हे जे दुर्लभ मनुष्य जन्म मिळाला आहे ह्याचं महत्व पण आपल्याला भक्तांच्या संगात कळतं. तर असं जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं आहे तेव्हा मग हा मनुष्य काय होऊ शकतो, निर्विषयम मनः, म्हणजेच काय आहे, हे इंद्रिय विषयापासून अनासक्त होऊ शकतं. तर अशा प्रकारे इथे शेवटी म्हटलंय बघा, म्हणून जे मन निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ते परम मुक्तीस कारणीभूत ठरते. तर आपल्यासाठी काय मार्गदर्शन आहे, भगवंतांची इच्छा काय आहे, मनुष्याने काय केलं पाहिजे, मनाला निरंतर नाही अंतर कायम सतत कृष्ण भावनेमध्ये संलग्न म्हणजे जोडलं पाहिजे. असं करत राहिलो तर काय आहे, आपण भगवत भक्ती, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. परम मुक्तीचं असं मन कारणीभूत असतं. तर आपला हा 5वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.